हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील लिवाडे सर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचे। आज घ्यायचं आपल्याला रेशो, काय घ्यायचं आहे रेशो ॲनालिसिस। आपण लास्टच्या लेक्चरला रेशो ॲनालिसिसचं 5th नंबरचं लेक्चर बघितलं, आपल्या नोट्समधला क्वेश्चन नंबर 5। आज बघायचं आपल्याला आपल्या नोट्समधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर कुठला 2। ओके, इथं क्वेश्चन 2 दिसत आहे का बघा, सर्वांना व्यवस्थित क्वेश्चन दिसत आहे का बघा बोर्डवरचा। क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत आपण आज, ठीक आहे। वरती दिसत नाही इथं बघा, क्वेश्चन नंबर 2 घ्यायचा आपल्याला आज आपल्या नोट्स मधला। जसं की त्याने दिलेलं आहे बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये, इथं बोर्डवर पण दिसत आहे स्क्रीनवरती आपल्याला बघा काय दिलेलं आहे त्याने क्वेश्चन केलेलं आहे तुम्हाला। विदर्भ प्रोडक्ट लिमिटेड सबमिट फॉलोइंग इन्फॉर्मेशन, वरती ट्रेडिंग अकाउंट आहे, खाली प्रॉफिट लॉस आहे, त्यानंतर काय बॅलन्स शीट आहे, ठीक आहे। त्यानंतर खाली दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला प्रिपेअर द फॉलोइंग करंट रेशो, लिक्विड रेशो, ऑपरेटिंग रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, स्टॉक्स टर्नओव्हर, ठीक आहे। त्यानंतर नेट ऑपरेटिंग पर शेअर इक्विटी इन्कम, त्यानंतर डेटर्स टर्नओव्हर आणि क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, ठीक आहे। असे 9 रेशो दिले आहेत। आपण 9चे 9 कॅल्क्युलेशन इथं करू। सर्वात पहिले दिलेलं आहे आपल्याला करंट रेशो, काय दिलं फर्स्ट नंबर इथं कॅल्क्युलेशन ऑफ, सर्वात पहिले दिलं त्यांनी कॅल्क्युलेशन ऑफ करंट रेशो, ठीक आहे। मग आता करंट रेशो साठी फॉर्म्युला आपल्याकडे करंट असेट, काय फॉर्म्युला करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी। ओके, फॉर्म्युला काय करंट रेशो साठी करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी, ठीक आहे। मग आपल्याकडे करंट असेट नाहीये, करंट असेट काढावं लागेल। करंट असेट मध्ये त्याच्यामधलं काय काय येते बघा, असेट साइडचं स्टॉक, डेटर्स आणि कॅश ॲट बँक, ठीक आहे। काय काय येणार कॅश, काय काय दिलेलं आपल्याला तरी बघा बॅलन्स शीट मध्ये दिलं आहे स्टॉक, डेटर्स आणि कॅश ॲट बँक, बॅलन्स शीट मध्ये असेट साइडचं, ठीक आहे। बघा सर्वात पहिले इथे लिहू आपण इथं कॅल्क्युलेशन ऑफ करंट असेट। ओके, करंट असेट्स म्हणजे करंट असेट मध्ये काय काय आहे आपल्याला माहिती पाहिजे। सीए इज इक्वल टू स्टॉक, ओके, प्लस डेटर्स प्लस नंतर काय दिलेलं आहे आपल्याला स्टॉक, डेटर्स प्लस कॅश ॲट बँक। ओके, हे 3 आहे। आता या तिघांची सीए करंट असेट इज इक्वल टू तिघांची काय करू आपण टोटल करू। पहिले आहे स्टॉक आहे 1,49,000, 1,49,000, ओके, प्लस डेटर्स दिले आहेत आपल्याला 71,000, 71,000 प्लस कॅश दिलेले आपल्याला त्याने 30,000। ओके, या तिघांची ऍडिशन इथे लिहू आपण करंट असेट्स इज इक्वल टू करंट असेट भेटली आपल्याला 2,50,000, दोघांची टोटल झाली यांची 2,50,000, तिघांची टोटल सॉरी बघा ही भेटली करंट असेट। काय भेटली आपल्याला ही करंट असेट, ठीक आहे। करंट असेट कशी भेटली, करंट असेट मध्ये स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक, ओके, कॅश ॲट त्यानंतर परत खूप सारे हेड राहतात त्यामध्ये, ठीक आहे, बिल्स रिसिव्हेबल पण राहते। नंतर इथं परत स्टार करून कॅल्क्युलेशन ऑफ करंट लायबिलिटी, काय काढायचं आपल्याला करंट लायबिलिटी पण काढायची, ठीक आहे। करंट लायबिलिटी सीएल इज इक्वल टू करंट लायबिलिटी इज इक्वल टू, आता करंट लायबिलिटी मध्ये आपल्याकडे फक्त त्याने असेट साइडला बघा काय काय दिलेलं आहे। करंट लायबिलिटी त्यांनी फक्त आपल्याला एकच हेड दिलं, लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स, काय दिलं क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतं, परंतु इथे काय दिलं फक्त क्रेडिटर्स। ओके, इथं क्रेडिटर्स इज इक्वल टू इथे लिहू आपण करंट लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी इज इक्वल टू डायरेक्ट आपल्याला क्रेडिटरची अमाउंट टाकून देऊ आपण, त्याची अमाउंट आहे 1,30,000, 1,30,000 भेटली आपल्याला करंट लायबिलिटी। ओके, करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी हा करंट रेशोचा फॉर्म्युला आहे। करंट असेट आपण ही इथं अशी काढली, करंट लायबिलिटी आपण इथं काढली। आता याच्या प्राइस याच्यामध्ये टाकू आपण 2,50,000 आहे आपल्याकडे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी आहे 1,30,000। इथे लिहू आपण करंट रेशो इज इक्वल टू करंट रेशो इज इक्वल टू करंट रेशो जो फायनल आन्सर भेटते आपल्याला इथं 1.92:1 कंपल्सरी करा, ठीक आहे। काय केलं आपण 2,50,000 ला 1,30,000 ने डिवाइड केलं, ओके, तेव्हा आपल्याला इथं हे आन्सर भेटलं आणि त्या रेशोला कंपल्सरी 1:1 लावावं लागते, ठीक आहे। या प्रकारे आपला जो करंट रेशो होता हा करंट रेशो इथं संपला। सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन काय दिलं बघू आपण। आता सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला। सेकंड नंबर दिला त्यांनी तुम्हाला लिक्विड रेशो, काय दिला लिक्विड किंवा क्विक रेशो म्हणतात त्याला, कॅल्क्युलेशन ऑफ लिक्विड रेशो। ओके, मग आता इथे लिक्विड रेशो काढायचा आपल्याला, कुठला रेशो काढायचा आपल्याला आता लिक्विड रेशो, ठीक आहे। मग आता लिक्विड रेशो कसा काढतात, लिक्विड रेशो साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे स्पेशल। तर आता आपण लिक्विड रेशोचा फॉर्म्युला टाकू इथं। लिक्विड रेशो साठी फॉर्म्युला आपल्याकडे क्विक असेट्स अपॉन क्विक लायबिलिटी,
क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. ओके, मग आता इथं आपल्याला क्विक असेट क्विक लायबिलिटी माहिती नाही, परत 4 लाईन सोडून इथं सेम इथे सारखं 1 2 3 4 लाईन सोडून इथं कॅल्क्युलेशन लिहू आपण. कॅल्क्युलेशन ऑफ क्विक असेट्स. ठीक आहे, क्विक असेट साठी फॉर्म्युला आहे करंट असेट. ओके, करंट असेट्स मायनस स्टॉक प्लस प्रीपेड. ओके, स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. काय फॉर्म्युला आपल्याकडे क्विक असेट साठी फॉर्म्युला आपल्याकडे करंट असेट मायनस स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे, मग आपल्याकडे काय काय दिलेलं आहे बघू आपण. आपल्याकडे दिलेलं आहे टोटल करंट असेट किती आहे आपल्याकडे. टोटल करंट असेट आली 2,50,000. ओके, कुठे होती हे बघा इथं 2,50,000. आणि स्टॉक किती आपल्याकडे बघा याच्यामध्ये दिलेला स्टॉक 1,49,000. ठीक आहे, आणि आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेस दिला नाही म्हणून मायनस 1,49,000. फक्त एकच घेऊ, हा प्रीपेड नाही आपल्याकडे. इथं आपल्याला भेटेल क्विक असेट. ओके, इथं लिहू आपण क्विक असेट्स इज इक्वल टू क्विक असेट भेटली आपल्याला. इथं काय केलं आपण सांगा, 2,50,000 मधून 1,49,000 वजा केले. इथं भेटले 1,01,000. हे भेटली आपल्याला क्विक असेट. काय भेटली आपल्याला क्विक असेट. सेकंड नंबर परत इथे स्टार करू कॅल्क्युलेशन ऑफ, इथे लिहू आपण क्विक लायबिलिटी. काय करायचं आपल्याला आता क्विक लायबिलिटी. क्विक लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओडी लिहितात त्याला शॉर्टकट मध्ये. करंट लायबिलिटी आपल्याकडे किती होती, करंट लायबिलिटी फक्त एकच होतं क्रेडिटर्स 1,30,000 मायनस बँक ओव्हरड्राफ्ट नील आहे आपल्याकडे. ओके, मग इथे लिहू आपण क्विक लायबिलिटी इज इक्वल टू 1,30,000 ऍज इट इज, जेवढीच्या तेवढी. ठीक आहे, बघा आपण काय केलेलं इथं आपण काढत आहोत क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो किंवा त्याला म्हणतात ऍसिड टेस्ट रेशो. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. क्विक असेट नाहीये आपल्याकडे. ठीक आहे, मग आपण इथं खाली फॉर्म्युल्यामध्ये क्विक असेट काढली आणि इथं क्विक लायबिलिटी काढली. आता यांच्या प्राइस वरती राहू आपण. क्विक असेट आली 1,01,000 अपॉन क्विक लायबिलिटी आली आपल्याकडे 1,30,000. 1,30,000. इथे लिहू आपण क्विक रेशो इज इक्वल टू मग आता क्विक रेशो काढायचा आपल्याला 1,01,000 ला आपण त्याने काय करू डिवाइड करू. इथे भेटेल आपल्याला 0.78:1 कंपल्सरी. ठीक आहे, हे झालं आपलं सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन. आता परत आपल्याला थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन काढायचं आहे. किती नंबरचं कॅल्क्युलेशन काढू आपण, थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, बघा मग आता थर्ड नंबरच्या कॅल्क्युलेशन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, ऑपरेटिंग रेशो दिला. काय दिला आपल्याला ऑपरेटिंग रेशो. मग इथे लिहू आपण थर्ड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल आणि इनटू 100. ओके, काय फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल इनटू 100. कशासाठी, कॅल्क्युलेशन ऑफ ऑपरेटिंग रेशो साठी फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल इनटू 100. मग आपल्याकडे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेली नाहीये. काय आपल्याकडे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे का नाही. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायची आपल्याला खाली. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण नाही, तो पण काढायचा. ठीक आहे, इथं 4 लाईन सोडून लिहू आपण. इथं लिहायला लागेल आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. पहिले काय करू आपण, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे, आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा करतात, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल मायनस ग्रॉस प्रॉफिट. काय फॉर्म्युला आहे त्याचा, सेल मायनस ग्रॉस प्रॉफिट. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे सेल मायनस ग्रॉस प्रॉफिट. ओके, मग आपल्याकडे सेल दिलेला आहे त्यांनी. बघा वरती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे. त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला सेल दिला 8,50,000. ठीक आहे, किती दिलं 8,50,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट पण त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये दिलेलं आहे आपल्या क्वेश्चन मध्ये. ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे तुम्हाला 3,40,000. ओके, इथं 3,40,000. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू आपल्याला भेटले इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 5,10,000. ओके, या 8,50,000 मधून 3,40 गेले तर आपल्याला उरले 5,10,000. ठीक आहे, याला आपण ब्रॅकेट करू, डब्बा करू, म्हणजे ब्रॅकेट केलं की लवकर लक्षात येणार ते आपल्या. त्यानंतर परत स्टार करून काय काढायचं आपल्याला आता, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढला, आता काढायचं आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मीन्स प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडचे संपूर्ण आहे.
कुठले हेड? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचे संपूर्ण हेड, जसे की सॅलरी, रेंट, इंटरेस्ट, ओके, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, त्यानंतर कमिशन, त्यानंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, ओके, हे सर्व हेड. मग आता याच्यामध्ये काय काय दिलेलं बघा आपल्याला. प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा तुमच्या एक्झाम्पल मध्ये, एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये पहिले दिलेलं आहे प्रॉफिट लॉसच्या स्टेटमेंट मध्ये बघा. सेकंड नंबरचं स्टेटमेंट आहे, वरती ट्रेडिंगचं आहे, खाली प्रॉफिट लॉसचं स्टेटमेंट आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि फायनान्स एक्सपेन्सेस, त्या तिघां मिळून काय तयार झाला आपला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. मग इथं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू सर्वात पहिले दिला आपल्याला तरी काय दिलेलं आहे बघा, सेलिंग एक्सपेन्सेस, सेलिंग प्लस नंतर काय दिलं आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्लस नंतर दिला फायनान्स. ओके, या तिघांची काय करू आपण आता, टोटल करू, तेव्हा भेटेल आपल्याला ऑपरेटिंग. तिघांची टोटल पहिल्या 30,000, 1,50,000 आणि 15. इथं आहे 30,000, ओके, प्लस 1,50,000 प्लस 15,000. ठीक आहे. इथं लिहू आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू या तिघांची टोटल झाली आपल्याकडे, या तिघांची टोटल आहे 1,95,000. ठीक आहे. किती टोटल? 1,95,000, 1,95,000. ठीक आहे. हा भेटला आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बघा आपण काय काढत आहोत कॅल्क्युलेशन ऑफ ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो साठी आपण फॉर्म्युला लिहिला. काय लिहिला फॉर्म्युला? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल आणि इंटू 100. आपल्याकडे सेल आहे ट्रेडिंग अकाउंट मध्ये, आपल्याकडे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड नव्हती, आपण इथं काढली. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला माहिती नव्हता, तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कसा काढतात? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचे संपूर्ण हेड. ओके, त्याच्यामध्ये लॉस घ्यायचा नाही. ठीक आहे. एक्सपेन्सेस घ्यायचे. मग सेलिंग दिला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दिला आणि फायनान्स दिला, तिघांची टोटल. ठीक आहे. आता आपल्याला यांची जागी प्राइस टाकायचा. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आली तुमच्याकडे इथं 5,10,000 प्लस तुमच्याकडे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आला 1,95,000 अपॉन सेल आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे 8,50,000. ट्रेडिंग अकाउंट मध्ये दिलेला आहे तुम्हाला सुरुवातीलाच आणि उद्याला 100. ठीक आहे. आता काय करू आपण समोर बघा. आता डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, इथं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं फायनल आन्सर भेटला आपल्याला 82.94, 82.94%. आता हे कसं काढलं, काय केलं सांगा बरं आपण. या दोघांची काय केली, ऍडिशन, मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 8,50,000. ओके, 5,10,000 प्लस 1,95,000 भागिले 8,50,000 आणि गुणिले 100. फायनल आन्सर भेटला 82.94%. ओके, ऑपरेटिंग रेशोला किंवा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशोला कंपल्सरी पर्सेंटेजचं साइन लावावं लागतं. ठीक आहे. या प्रकारे आपले 3 कॅल्क्युलेशन झाले. परत लगेच आपल्याला समोरचे 6 कॅल्क्युलेशन घ्यायचे आहेत आता लगेच. ठीक आहे. बघा तर बघा आता आपल्याला इथं कुठला रेशो घ्यायचा, 4th नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक्स टर्न ओव्हर रेशो. ठीक आहे. बघा गणित लवकर होण्यासाठी पहिलेच फॉर्म्युला टाकून दिले आहेत मी लगेच. ठीक आहे, म्हणजे जास्त टाइम न लागण्यासाठी आपल्याला. ठीक आहे. बघा जास्त लॉंग व्हिडिओ न होण्यासाठी. ठीक आहे. बघा इथं कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक्स टर्न ओव्हर रेशो फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ऍव्हरेज स्टॉक. ओके, आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जस्ट काढलेली होती. ठीक आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढलेली आपण किती काढलेली आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 5,10,000. ठीक आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कुठे काढली आपण, ऑपरेटिंग रेशो 3rd नंबरच्या कॅल्क्युलेशन मध्ये काढली 5,10,000. या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच्या समोर लिहू आपण 5,10,000 अपॉन ऍव्हरेज स्टॉक माहिती नाही आपल्याला. इथं खाली कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज स्टॉक. ऍव्हरेज स्टॉक कसा काढतात, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ओपनिंग स्टॉक आहे आपल्याकडे 99,500, क्लोजिंग स्टॉक आहे आपल्याकडे 1,49,000 डिवाइड बाय 2. ओके, याने याला डिवाइड केलं. इथं ऍव्हरेज स्टॉक भेटला आपल्याला 1,24,250. कसा भेटला ऍव्हरेज स्टॉक, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक आहे 99,500, क्लोजिंग स्टॉक आहे 1,49,000 डिवाइड बाय 2. याची टोटल केली, दोन्ही डिवाइड केलं 1,24,250. इथं 124,250. ठीक आहे. आता याने याला डिवाइड करू, इथे भेटेल आपल्याला STR स्टॉक्स टर्न ओव्हर रेशो. ठीक आहे. स्टॉक्स टर्न ओव्हर रेशो हा टाइम्स मध्ये असतो. कशामध्ये असतो, टाइम्स. इथे आन्सर भेटला, याने याला डिवाइड केला आपण 4.10 टाइम्स. किती टाइम्स भेटला आपल्याला, 4.10 टाइम्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता इथं ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा, कॅल्क्युलेशन ऑफ GPR. GPR मीन्स ग्रॉस प्रॉफिट रेशो. कुठला रेशो काढायचा आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट बघू आपण. ग्रॉस प्रॉफिट होतं आपल्याकडे 3 लाख. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आपल्याला त्यांनी ट्रेडिंग अकाउंट मध्ये 3,40,000. ओके, अपॉन सेल आहे आपल्याकडे. सेल किती दिलेला आपल्याला बघा, सेल दिलेला आपल्याला 8,50,000 आणि गुणिला 100.
इथं GPR इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेशो भेटला आपल्याला 40%. किती पर्सेंट भेटला? 40%. ठीक आहे. नंतर सांगितलं कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट वेगळा आणि नेट ऑपरेटिंग प्रॉफिट वेगळा. ठीक आहे. आपण काढत आहोत नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. ठीक आहे. मग आता नेट ऑपरेटिंग प्रॉफिट कसा काढतात? फॉर्म्युला तोच, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आपण सेल इंटू 100. मग आपल्याकडे नेट ऑपरेटिंग प्रॉफिट नाहीये, खाली कॅल्क्युलेशन नेट ऑपरेटिंग प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ग्रॉस प्रॉफिट आहे 3 लाख, किती दिलेला आपल्याला? 40,000. ओके. ग्रॉस प्रॉफिट हा इथे लिहिला आपण 3,40,000 मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्स आपण थर्ड नंबर मध्ये काढला होता ऑपरेटिंग रेशो मध्ये. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटचे डेबिट साइडचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्स आणि सेलिंग त्यांची टोटल आली होती 1,95,000. 1,95,000. इथं भेटेल आपल्याला नेट ऑपरेटिंग रेशो, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट काय भेटेल? फक्त नेट ऑपरेटिंग प्रॉफिट 3,40,000 मधून आपण ते 1,95,000 काय करू? वजा करू. म्हणजे इथे भेटेल आपल्याला 1,45,000. हा भेटला आपल्याला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके. आता हा नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आपण इथे टाकू. नेट ऑपरेटिंग प्रॉफिटच्या जागी 1,45,000 अपॉन सेल आहे आपल्याकडे 8,50,000. 8,50,000 मल्टिप्लाय बाय 100. इथं भेटेल तुम्हाला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. काय भेटेल? नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. काय करावं लागेल? 1,45,000 गुणिले 100 भागिले 8,50,000. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो भेटेल 17.06, 70.06%. ओके. याला काय लावायचं? पर्सेंटेजचा साइन. ठीक आहे. तर नंतर दिला आपल्याला इथं 7 नंबर पर इक्विटी शेअर्स इन्कम रेशो. काय दिलेलं आपल्याला त्या सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये? एक्झाम्पल सेकंड घेतो आपण आपल्या नोट्स मधलं. त्याच्यामध्ये दिलेलं त्यांनी तुम्हाला पर इक्विटी शेअर्स इन्कम रेशो किंवा पर इक्विटी शेअर्स रेशो सांगते. काय सांगते? पर इक्विटी शेअर्स रेशो किंवा पर इक्विटी इन्कम रेशो. ठीक आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे प्रॉफिट CY करंट इयर आफ्टर टॅक्स अँड इंटरेस्ट. आफ्टर टॅक्स आणि इंटरेस्टचा प्रॉफिट. ओके. मायनस प्रिफरन्शियल डिव्हिडंड. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स त्याला अपॉन मध्ये भागेला. ठीक आहे. मग आपल्याकडे प्रॉफिट आहे करंट इयरचा. करंट इयरचा प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट. बघा नेट प्रॉफिट दिलेलं आहे तुम्हाला त्याने प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये. किती दिलेलं आहे बघा नेट प्रॉफिट? 1,50,000. आता तो नेट प्रॉफिटच्या नंतर कधी कधी टॅक्स मायनस करते. काय मायनस करते? टॅक्स. टॅक्स जर असेल तर आफ्टर टॅक्सच्या नंतरचा प्रॉफिट घ्यायचा. ठीक आहे. तो पण नेट प्रॉफिट असतो. मायनस प्रिफरन्शियल डिव्हिडंड इथं नाहीये, नील दिलेला आहे आपल्याला. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण काल पण पाहिले होते. ठीक आहे. लास्टच्या लेक्चर मध्ये जेव्हा आपण लेक्चर घेतलं होतं बघा तुमच्याकडे शेअर कॅपिटल किती आहे? शेअर कॅपिटलच्या समोर दिलेलं बॅलन्स शीट मध्ये बघा थर्ड नंबरचं स्टेटमेंट आपल्याकडे बॅलन्स शीट दिलेलं आहे. आपल्याला बॅलन्स शीट मध्ये शेअर कॅपिटल दिलं, त्यामध्ये दिलं 2,000 शेअर्स 100 ईच. किती शेअर्स आहेत आपल्याकडे? नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 2,000. ठीक आहे. समोरची स्टेप 1,50,000 भागिले 2,000. ठीक आहे. इथे भेटेल तुम्हाला पर इक्विटी शेअर्स रेशो इज इक्वल टू पर इक्विटी शेअर्स रेशो इज इक्वल टू भेटला आपल्याला 75. किती भेटला? 75 रुपीज. ओके. पर इक्विटी शेअर्स हा इन्कम मध्ये तुम्हाला इन्कमचा रेशो काढावा लागतो म्हणून तो 75 रुपीज मध्ये. ठीक आहे. तर नंतर दिला आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ डेटर्स टर्नओव्हर रेशो. ठीक आहे. डेटर्स टर्नओव्हर रेशो आहे तो डेटर्सच्या बेसवर काढावा लागतो म्हणून डेटर्स प्लस बिल्स रिसिव्हेबल अपॉन क्रेडिट सेल किंवा क्रेडिट सेल मल्टिप्लाय 365 365 दिवस. याच्यामध्ये आपल्याला डेज काढावा लागतो, टाइम काढावा लागतो. ठीक आहे. बघा आपण यांच्या प्राइस टाकू. सर्वात पहिले आपल्याला डेटर्स दिलेला त्यांनी 71,000 71,000. ओके. प्लस बिल्स रिसिव्हेबल नाहीये त्या एक्झाम्पल मध्ये नील अपॉन क्रेडिट सेल. सेल एकच दिलेला आहे आपल्याला, क्रेडिट सेल नाही दिले तिथं, एकच सेल दिली म्हणजे तीच आपली सेल आहे 8,50,000. 8,50,000 मल्टिप्लाय 365. ओके. आता काय करावं लागेल आपल्याला? 71,000 गुणिले 365 भागिले 8,50,000. इथं आपल्याला भेटेल डेटर्स टर्नओव्हर रेशो. ओके. इथं डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू हा भेटला आपल्याला. काय केलं आपण? 71,000 गुणिले 365 आणि भागिले किती? 8,50,000. इथं टाइम भेटला आपल्याला 30 डेज. किती भेटला टाइम? 30 डेज. 30 दिवसाचा टाइम भेटला. ओके. काय आन्सर आपल्याकडे? 30 डेज. ठीक आहे. आता नंतर सर्वात लास्टला दिलेला आहे रेशो सेम याच्या सारखाच आहे तो. ठीक आहे. 9 नंबरचा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. ठीक आहे. काय दिलेला आपल्याला? क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो.
हा फॉर्म्युला हा रेशो काढायला सांगितला 9th नंबरचा सर्वात लास्टचा. ठीक आहे. मग आपण क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो जसा डेटर्स टर्नओव्हरसाठी फॉर्म्युला टाकला तसा क्रेडिटर्ससाठी फॉर्म्युला. इथं डेटर्सच्या जागी काय लिहिलं आपण क्रेडिटर्स. ओके. प्लस इथं बिल्स रिसिवेबल होतं डेटर्स मध्ये, इथं क्रेडिटर्स मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला बिल्स पेएबल. ओके. बिल्स पे अपॉन क्रेडिट परचेस काय घ्यावं लागेल क्रेडिट परचेस आणि इनटू 365. ठीक आहे. बघा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो साठी क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल अपॉन क्रेडिट परचेस. ओके. बघा आपल्याकडे क्रेडिटर दिलेलं त्यांनी 1,30,000. ओके. प्लस बिल्स पेएबल नाहीये ते लिहू आपण इथं लिहिल अपॉन क्रेडिट परचेस दिलेला आहे आपल्याला. परचेस बघा किती आपल्याकडे वरती दिलं त्यांनी 5,45,250. तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट आहे, त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओपनिंग स्टॉकच्या खालीच बघा 5,45,250. इथं 5,45,250 गुणिले 365. ठीक आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. तर आपल्याला 1,30,000 गुणिले 365 भागिले 5,45,250 म्हणजे क्रेडिटर्सचा आपल्याला काय भेटेल टाइम्स भेटेल. इथं क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशोचा टाइम भेटला आपल्याला 87 डेज. इथं किती डेज भेटले आपल्याला 87 डेज. या प्रकारे आपलं जे सेकंड नंबरचं एक्झाम्पल होतं ते एक्झाम्पल इथं टोटली संपलेलं आहे. याच्यासारखं आपल्या नोट्स मध्ये जे फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे होमवर्क करायचं आहे. सेम या पॅटर्न नुसार याच एक्झाम्पल नुसार लॉंग टाइम एक्झाम्पल आहे, परीक्षेमध्ये कधी पण विचारू शकते. खूप सारे 9 पर्यंत रेशो काढायला सांगितलेलं आहे. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.